ती कोणत्याही क्षेत्रातली असो, राजकीय अथवा गुन्हेगारी, शैक्षणिक अथवा सांस्कृतिक, सर्वात आधी फक्त आधार न्यूजवर। रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने भाग्यश्री तोंडलीकरचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न। मुरबाड तालुका ही कलाकारांची भूमी म्हणून ओळखली जात असताना याच मुरबाडच्या मातीत जन्मलेल्या भाग्यश्री अजय तोंडलीकर या हरहुन्नरी मुलीने आशिया खंडातील मिस दिवा इंटरनॅशनल मिस युनिव्हर्स हा मानाचा किताब मिळवल्याने मुरबाड तालुक्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्याने मुरबाडकरांच्या पदरात भाग्यश्रीच्या मानाच्या तुऱ्याने मुरबाडकरांची मान उंचावली आहे। याची दखल घेत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करून मुरबाड तालुक्यातील सर्वप्रथम मानाचा तुरा तिच्या डोक्यावर चढवलाय। त्यामुळे सर्व स्तरातून तिचं अभिनंदन होतंय। राज्य जिल्हा पातळीवर अनेक सत्कार झाले, परंतु फेडरेशनने माझा मुरबाड तालुका स्तरावर केलेला सन्मान हा अविस्मरणीय आहे। हा माझ्या जीवनातील पहिला सत्कार आहे आणि तो मी कधीच विसरणार नाही, असे सत्कार स्वीकारताना तिने मत व्यक्त केलं। यावेळी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख संजय थोरात, जिल्हाध्यक्ष भगवान पवार, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष DS शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष गौतम रातांबे, जिल्हा उपाध्यक्ष राजाबाळू सरनोबत, जिल्हा कॉन्स्टेप संघटनेचे अध्यक्ष संजय धनकर, जिल्हा सरचिटणीस सुनील गायकवाड, जिल्हा काँग्रेसचे पर्यावरण अध्यक्ष नरेश मोरे, शहापूर तालुका अध्यक्ष कमलाकर वांगीकर, तर संपूर्ण शहापूर तालुका कार्यकारिणी तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ व प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे आदी मंडळी उपस्थित होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून RPI आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, तालुका सरचिटणीस भूपेश साठपे, मनसे शहराध्यक्ष नरेश देसले आदी मंडळी उपस्थित होते। दरम्यान यावेळी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुरबाड कोविड केअर सेंटरमधील व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध केली आहे, परंतु ते योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी एका सुशिक्षित तज्ज्ञ अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा आशयाची मागणी फेडरेशनच्या वतीने पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांच्याकडे करण्यात आली। प्रतिनिधी लक्ष्मण पवारसह आधार न्यूज मुरबाड। माझा अनेक ठिकाणी झाले होते, पण मुरबाडमध्ये माझा पहिल्यांदाच सत्कार होता। मला छान वाटते आज मी आल्याबद्दल, तुम्ही सगळ्यांनी बोलवल्याबद्दल भाग्यश्री तोंडलीकर हिचं त्या बाबतीत संपूर्ण माहिती या ठिकाणी आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तिची जिद्द आणि तिची चिकाटी, काम करण्याची गुणगिरी पाहून आणि केवळ आपल्या मुरबाड तालुक्यातल्या मातीची आज आपण जर दखल घेतली नसेल तर आपण कुठल्या मार्गाने कुठल्या पद्धतीने आपण या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून काम करत आहोत असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहू शकतो। आणि आमचे जे मुरबाड तालुका संपर्क प्रमुख आहेत पत्रकार लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून यांनी जेव्हा आमच्या या मुलीची दखल घेतली, ती बातमी आम्ही वाचली TV वर, प्रसारमाध्यमावर आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या सोबत असणारे कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनगर साहेब यांनी सर्वांनी विचार करून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं। आणि ह्या कार्यक्रमासाठी खास करून आमचे धडाडीचे तरुण तडफदार आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला साथ देणारे, निर्भीडपणे काम करणारे पंचायत समितीचे आमचे सभापती माननीय धुमाळ साहेब आणि याच कार्यक्रमासाठी आवर्जून मुरबाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय बोराडे साहेब, आमच्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण प्रमुख, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय संजय थोरात साहेब, या ठिकाणी ठाणे शहराचे अध्यक्ष आमच्या शिंदे, सरचिटणीस सुनील गायकवाड आणि या सर्वच गोष्टींना एकत्र करून काम करण्याची जी हुन्नरगिरी आम्हाला या ठिकाणी मुरबाड तालुक्यात
पाहायला मिळते ते आमचे मुरबाड म्हणजे ठाणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय रातंगे सर आणि शहापूरचे आमचे अध्यक्ष वागीकर साहेब, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले आमचे मनसेचे आमचे धडाडीचे शहराध्यक्ष देसले साहेब, त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी कुठले सामाजिक प्रश्न असो, राजकीय असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो, त्या सर्वांना वाचा फोडणारे आमचे या ठिकाणी तरुण पक्षाचे मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष आमचे दिनेश दुबे साहेब आणि हा सर्व जो कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये सिंहाचा वाटा घेणारे आमचे मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष मनोहर पवार आणि या सत्कार मूर्तीचे आईवडील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे बालराव सर, मोरे साहेब आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सरनोबत साहेब, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कर्मचारी, सभासद, हितचिंतक, खरोखर एक मला सार्थ अभिमान वाटतो की आज केवळ नुसती चर्चा झाली रेस्ट हाऊसमध्ये आणि एक गुणवंत या ठिकाणी स्वतःच्या कर्मभूमीत जन्मभूमीत सत्कारापासून वंचित राहतो, हे मनाला कुठेतरी खटकलं आणि कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही इकडे तिकडे न करता, वेडेवाकडेपणा न करता एकत्रितरित्या निर्णय घेतला आणि त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या सध्याच्या परिस्थितीचा एक म्हणजे अनुमान काढून परिस्थिती लक्षात घेता फिजिकल डिस्टन्स पाळून आपण या ठिकाणी हा कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे ठाण्याचे शहर अध्यक्ष यांनी सांगितलं की हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात झाला असता आणि सत्य परिस्थिती आहे, परंतु आमच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीची हाताळणी चांगल्या पद्धतीने ज्यांना लॉ अँड ऑर्डर कशी मेंटेन करायची याचं पुरेपूर नॉलेज असलेले आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय बोराडे साहेबांनी आम्हाला तशा प्रकारच्या सूचना केल्या आणि खरोखर त्यांनी सांगितलं का हा कार्यक्रम एकदम स्तुत्य आहे, घ्यायला काय हरकत नाही, परंतु अशा पद्धतीचं इन्फेक्शन कुठेही होऊ नये याची म्हणजे सरकारच्या माध्यमातून ज्या काही सूचना आहेत त्याचं पालन करून तुम्ही हा कार्यक्रम अरेंज करू शकता आणि त्या पद्धतीने आमच्या ऑर्गनायझर मनोहर पवार आणि इतर सहकार्याने अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केलेला आहे. आणि आज ज्यांचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आज त्यांच्या मनातून त्यांनी खंत व्यक्त केली की माझा हा पहिला सत्कार माझ्या कर्मभूमीत माझ्या जन्मभूमीत होत आहे आणि ती केवळ रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून होत आहे याचा मला सार्थ आहे. कारण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचा बॅकग्राऊंड सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनीच सांगितले ही बहुजन सर्व कर्मचाऱ्यांचं संघटन करणारी एक शिखर संघटना आहे. इट इज द पेरेंट ऑर्गनायझेशन, इट इज नॉट ट्रेड युनियन. आणि म्हणून ह्या संघटनेचे मेंबर इवन टॉप क्लास सुपर क्लास वन ऑफिसर कॅन बिकम द मेंबर ऑफ दिस ऑर्गनायझेशन ऑल्सो. देर इज नो रिस्ट्रिक्शन ॲट ऑल. तर माझं ह्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनात जर काही थोडीशी शंका असेल तर त्याचं निरसन मी या ठिकाणी करण्यासाठी हे 2 शब्द वापरलेले आहेत. कारण ही पेरेंट ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे जिला कल्याणकारी संघटना म्हणतो, तर अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड आहे आणि म्हणून त्यांना क्लास वन ऑफिसरसुद्धा या संघटनेच्या माध्यमातून संघटनेत इतर चिंतक किंवा मेंबर बनू शकतात, ॲक्टिव्ह काम करू शकतात आणि कोणाला तशा प्रकारची जरी ओपनरित्या होण्याची जरी इच्छा नसेल, परंतु त्यांची जर मानसिकता असेल की या संघटनेला कुठेतरी आपण बळ दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ज्यांची तयारी असेल त्यांचं सहकार्य आपण या सर्व पदाधिकाऱ्यांनी नक्कीच घ्यावं असं मी आपल्या या तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतो. मधल्या पिरियडमध्ये संघटनेमध्ये जो काय आपला थोडासा जो काय खेळापणा म्हणजे हे आला होता, खीळ बसली होती,
त्याला सुद्धा आपण चांगल्या प्रकारची एक्साइटमेंट या ठिकाणी निर्माण केलेली आहे. तरुण मुलांना सुद्धा त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी संधी दिलेली आहे. आणि अशी तरुण मुलं जर या संघटनेसाठी काम करत राहिली तर नक्कीच समाजाला या संघटनेपासून काहीतरी मिळू शकेल अशा प्रकारचा विश्वास आपण या ठिकाणी समाजातील माणसामध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या मध्ये निर्माण करण्याची धमक चमक या तरुणांमध्ये असली पाहिजे. आज तरुण असल्यामुळं कदाचित त्यांच्यामधून थोड्याफार चुका पण होऊ शकतात, कारण ते नवीन आहे. कार्य करत असताना जो माणूस कार्य करतो त्याच्याकडून थोडीफार तरी चूक होणारच आहे. आणि म्हणून त्यांच्या जरी काही चुका झाल्या असतील तरी त्या आपण एक ॲज अ सिनियर म्हणून आपण त्यांना निश्चितच म्हणजे समर्थन केले पाहिजे, त्यांची प्रशंसा सुद्धा केली पाहिजे आणि ते सगळं पचवून सुद्धा घेण्याची आपण मानसिकता आपली मेंटॅलिटी ठेवली पाहिजे. तर मी या तरुण कार्यकर्त्यांना या ठिकाणी अशीच एक पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जी आमचे शहापूरचे अध्यक्ष वांगीकर साहेबांनी जी खंत व्यक्त केली आहे, इट इज राईट. आणि सेम सिच्युएशन इज हॅपनिंग इन मुरबाड ऑल्सो. देर आर 3 व्हेंटिलेटर्स, पण ऑपरेट करण्यासाठी जशी तुम्ही खंत लागली तशीच खंत या मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा आम्हाला दिसलेली आहे. कारण व्हेंटिलेटर आणून नुसतं व्हेंटिलेटरचं काम होत नाही. प्रॉपर ऑपरेट करणारा जर त्या ठिकाणी एवढी डॉक्टर नसेल तर त्याचा काय फायदा. तर त्यासाठी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून आणि आमचे सभापती साहेबांना सुद्धा या ठिकाणी ते उपस्थित आहेत, त्यांच्यासमोर आम्ही अशा प्रकारची रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची मागणी आहे की आपण त्यामध्ये आपण सभापती आहात, या तालुक्याचे पालकत्व स्वीकारलेलं आहे. पंचायत समितीमध्ये आपलं आरोग्य खातं सुद्धा आपल्या अंडरमध्ये आहे. तर त्याला अशा पद्धतीच्या सूचना करून संबंधित डिपार्टमेंटला जर आपल्या पद्धतीने पाठपुरावा केला तर या कोविडच्या काळामध्ये ज्या व्हेंटिलेटर्स आहेत त्यांचा ऑपरेट करण्यासाठी प्रॉपर माणूस घ्यावा, अशा प्रकारची आमची रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची खास मागणी आहे. कारण नुसत्याच मशिनरी आम्हाला देखावा करायचा नाही, तर त्यासाठी लागणारं जे मॅन पॉवर आहे, हँडलिंग करणारी जी काय सिस्टम आहे ती उभी केली पाहिजे, तरच त्या गोष्टीला किंमत आहे. मी या माध्यमातून आमचे कार्यसम्राट आमदार साहेब सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घालतीलच अशी आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून आपण हा जो कार्यक्रम आहे आणि जी खंत व्यक्त केलेली आहे, जी मागणी आपण करत आहोत, तिचा पाठपुरावा नक्कीच आपण आपल्या बॅनरखाली सुद्धा करू. परंतु त्याच्या अगोदर मला वाटतंय आमचे जे तरुण नेतृत्व आहे, जे श्रीकांतजी धुमाळ साहेब आहेत, हे मला वाटतं आपल्या अगोदर त्या ठिकाणी त्याची हालचाल करते याची मला खात्री पण आहे आणि तेवढी गॅरंटी सुद्धा. तर आपण सुद्धा त्यांच्या जे काय म्हणजे लिगली जे काम करण्याची त्यांची पद्धत आहे त्याला आपण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने सुद्धा त्यांना सहकार्य करायचं आहे. केवळ संघटना आहे म्हणून संघटनेचं काम कशा पद्धतीने झालं पाहिजे, प्रत्येक गोष्ट त्याच्यावर बोट ठेवण्यापेक्षा कुठेतरी कोऑपरेटिव्ह भूमिका सुद्धा घेतली पाहिजे. त्याच्यामधूनच संघटनेचं आपलं जे स्किल आहे ते समाजासमोर येणार आहे, कर्मचाऱ्यांसमोर येणार आहे. तर येऊ मला वाटतं मी जास्त या ठिकाणी बोलतोय, मी माझं लांबलेलं आहे भाषण या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले मुरबाड तालुक्याचे प्रमुख दाखल तालुक्याचे सभापती माननीय श्रीकांतजी धुमाळ साहेब, त्याचबरोबर माझ्या शेजारी बसलेले सिनियर पी आय बोराटे साहेब, त्यानंतर आता ज्यांनी सगळ्यांची नावं घेतली ते म्हणजे सगळे सहकारी. कारण या संघटनेचे जे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत म्हणून ते सांगितलं की ते केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री आठवले साहेब आहेत आणि ते महासंघटक आहेत. गावागावात, खेड्यापाड्यात, पाड्यापाड्यावर त्यांचं संघटन आहे आणि त्यांचं एक विशेष आहे, कुठल्याही कार्यकर्त्याला नावानिशी ओळखतात, किती सामान्य कार्यकर्ता असतात. साहेब त्यांच्या भाषणाची स्टाईल असते ती प्रत्येक कार्यकर्त्याचं सगळे सगळीकडे बघतात, असं बघतात बारीक आणि प्रत्येकाचं नाव घेतात. त्याच संघटनेचे कार्यकर्ते असल्यामुळे प्रत्येकाचं नाव घेतात, सगळ्यांचं नाव घेतात. मी पण इथे 20-25 नावं घेऊन ठेवलेली माझ्या अगोदरच सगळ्यांची नावं घेतलेली आहे. म्हणून ज्यांनी सगळ्यांची नावं घेतली ते सगळे माझे मित्र आणि सहकारी असं मी म्हणतो. कारण आठवले साहेब म्हणतात की चुकून जर एखादं नाव जर राहिलं तर तो
फोन करतो, साहेब कालच्या सभेत तुम्ही माझं भाषणात नाव नाही घेतलं. साहेब म्हणतात आता मी लिहून करतो आणि पुढच्या सभेत तुझं पहिल्याचं नाव येईल. म्हणजे हे एक नेत्यांचं एक फार मोठं वैशिष्ट्य असतं. आता मी शरदचंद्रजी पवार त्या पक्षाचं काही बोलत नाही, परंतु आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचं ते नावं त्यांच्या लक्षात असतातच, पण दुसऱ्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांची नावं पण त्या व्यक्तीची पाठ असतात. कुशाग्र बुद्धिमत्ता, अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता. कारण आपण कधी कधी घरातल्या माणसांची, नात्यातल्या माणसांची नावं विसरतो आणि आपल्या पक्षातल्या माणसांची नावं पण लक्षात ठेवतात, दुसऱ्याच्या पक्षातल्या माणसांची पण नावं लक्षात ठेवतात आणि माणसाला नावानिशी हात मारतात. एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या नावाने हात जर नेत्याने मारलं तर त्याची छाती खूप गर्वाने फुटते आणि त्याची शक्ती ही द्विगुणित होते. हा अनुभव आहे मला. तर ज्यावेळी मी इथे संघटक म्हणून काम केलं त्यावेळी माझी पण इच्छा असायची आठवले साहेब इथं आल्यानंतर माझं नाव घेतात की नाही, सुदैवाने ते घ्यायचे म्हणून ठीक आहे, नाहीतर मी सुद्धा त्या महाराजांच्या मार्गाकडे जाण्याची शक्यता होती. आता सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. तर हे सगळे आपले सहकारी, मला खरं तर इथं फार आनंद वाटतो की माननीय धुमाळ साहेब इथे उपस्थित आहेत. इथे बसल्या बसल्या त्यांना मी सांगितलं की मी इथला भूमिपुत्र आहे आणि ज्यावेळी मी इंग्लिश स्कूलला शिक्षण घेत होतो त्यावेळी मावस भाऊ पाटोळा आहे ते आता नाही, सुरेश आहे आहेत, त्यांच्या घरी मी राहायचो आणि देवपे येथे आपलं इंग्लिश स्कूल किती अंतर आहे, जवळजवळ 5-6 किलोमीटर आहे का, 5 किलोमीटर असेल, 3 किलोमीटर. तर एवढं अंतर आम्ही सगळे वानरच आहे ना म्हणजे खेड्यावरचे, हे आम्ही सगळे टुल्या बावल्या करत शाळेमध्ये येत असायचो. म्हणजे तो सगळा कालावधी मला इथे बसल्यानंतर आठवला. खरं तर महाराष्ट्रभर फिरत असताना कायम मुरबाडच्या भूमीची किंवा या मातीची मला जाणीव असते. कारण ही जी भूमी आहे ही अतिशय पवित्र भूमी आहे. माझं गाव वैशाखरे आहे आणि त्याच्या पुढे थोडंसं तुम्ही चाललंय 7-8 किलोमीटर की नाणेघाट लागतो. म्हणजे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ज्याने मुंबई बसवली ते नाना शंकर शेठ, ते आपल्या मुरबाडचे. गाजलेले संगीतकार राम कदम हे सुद्धा इथले आहेत. लक्ष्मीबाई टिळक ज्या प्रख्यात समाजसेविका, त्यांचं सुद्धा वास्तव्य या मुरबाडमध्ये राहिलेलं आहे. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आजोळ आहे मुरबाड. एवढी हे अंगावर काटा येतो, एवढी मोठी मोठी माणसं या भूमीमध्ये निर्माण झाली. आणि अशा या भूमीमध्ये आपली एक कन्या, बहुतेक मला वाटते अजय तोडलीकर, हे सुद्धा इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी असतील, म्हणजे ते आमचे सहकारीच आहेत. म्हणजे त्यांची कन्या म्हणजे जवळ आमची कन्या आहे आणि तिने या मुरबाडचं नाव देशाच्या पटलावर आणलेलं आहे आणि त्याची दखल घेणे हे गरजेचंच आहे. कारण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन ही स्त्रियांच्या हक्कासाठी, स्त्रियांचा आदर करण्यासाठी ही सर्वात पुढे असते. त्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. याला कारण म्हणजे महामानव बाबासाहेब हे सुद्धा स्त्रियांच्या हक्कासाठी, स्त्रियांच्या सन्मानासाठी हे कटिबद्ध होते. त्याच्याशी कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही. सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल आणलं आणि ते पारित होत नाही म्हणून आपल्या केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला तात्काळ. म्हणजे स्त्रियांच्या हक्कासाठी आपल्या खुर्चीला लाथ मारणारा तो एक महामानव होता. आणि त्या विचारधारेने चालणारे आम्ही लोक आहेत आणि त्यामुळे स्त्रियांचा सन्मान करणे, त्यांचा आदर करणे हे आमचं प्रमुख कर्तव्य आहे. आणि याच भूमिकेने बहुतेक मनोहर पवार आणि त्यांचे सगळे सहकारी भगवान पवार यांनी याच भूमिकेने प्रथमतः दखल घेऊन जी कुठली आमची कन्या ही पुढे चाललेली आहे तिचा सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे. खरं पाहिलं तर कोविडचं हा कालावधी या बाहेर आहे. मांगीकरांनी सांगितलं त्यांचं कुटुंब पण कोविड पॉझिटिव्ह होतं आणि माझं कुटुंब सुद्धा कोविड पॉझिटिव्ह होतं. जे 12 मे ते 16 जून पर्यंत मी हॉस्पिटलच होतो. म्हणजे प्रत्येकाला तर असं म्हणजे गमतीत म्हणायचे की अरे हा गचकतो काय आता, अशी परिस्थिती होती. आणि लगेच एक 15-20 दिवसात मी बाहेर निघालो. हे सुद्धा या मातीचंच वैशिष्ट्य आहे मला असं वाटतं. कारण एवढ्या सगळ्याला स्ट्रगल करून बाहेर निघणं म्हणजे आता घरातले बाहेर पाठवायला घाबरतात, तरी आम्ही बाहेर निघालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने या मातीलाच मी त्यासाठी श्रेय देईन. संघटनेचा उद्देश हा फार व्यापक आहे. खरं तर पाहिल्यानंतर संघटनेचा सरकारी बाबू यांच्या कार्यक्रमाला काय जायचं असं धुमाळ साहेबांना कदाचित वाटलं असेल, कोरटे साहेबांना पण वाटलं असेल. सरकारी नोकरी आहे, सरकारी पगार घेतात,
परंतु खऱ्या अर्थाने संघटनेचा जो उद्देश आहे तो तळागाळातील शोषित पीडितांसाठी काम करण्याचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे. कारण पॅन्थर बरखास्त झाली, रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला, रिपब्लिकन पक्षाचं एकत्रीकरण झालं आणि त्यावेळी अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी पॅन्थर सारख्या अतिशय आक्रमक चळवळीमध्ये काम करत होते आणि यांनी काय काम करायचं म्हणून रिपब्लिकन फेडरेशनची स्थापना झाली आणि त्याच्या अध्यक्षपदाची धुरा ही आठवले साहेबांकडे दिलेली. तर आम्ही काय काम करायचं? आम्ही शासनाचा पगार घेतो, परंतु शासनाचं कर्तव्य पार पाडित असताना जे कोणी आम्ही तळागाळातले लोक आहेत ते गो बॅक टू द सोसायटी या दृष्टीने आपण समाजाकडे जायला पाहिजे. समाजाच्या शिक्षितांचे प्रश्न आपण जाणून घेतले पाहिजे. मग त्यामध्ये माथाडी कामगार असतील, त्यामध्ये दोन्ही वाटी करणारे बाय असतील, नाका कामगार असतील, मोलमजुरी करणारी मंडळी असेल, यांचे काय प्रश्न आहेत? सरकारी बाबूंचे काम, सरकारी अधिकाऱ्यांचं काम आहे की त्यांच्यामध्ये जाताना त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांचं संघटन सुद्धा बांधलं पाहिजे. नाशिकला आमचे जुन्नर कार्यकर्ते बाबा पाठारे त्यांनी तिथे माथाडी कामगारांचं अतिशय जबरदस्त असं संघटन बांधलेलं आहे आणि त्यांचे प्रश्न ते सोडवतात, मजुरांचे प्रश्न ते सोडवतात. तर या शोषित पीडितांचे सुद्धा आपण या संघटनेमध्ये राहताना आपण त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्यांचं संघटन बांधलं पाहिजे. या मुरबाडमध्ये दोन्ही पार्टी काम करणाऱ्या महिला असतील, त्यांच्यावर काय अन्याय असतील, त्यांचे काय प्रश्न असतील, त्यांचं सुद्धा आपण संघटन बांधण्याची गरज आहे. काम करण्यासारखं पुष्कळ आहे, कारण संघटनेचा उद्देश केवळ सरकारी कर्मचारी आहेत, खाजगी क्षेत्रातले कर्मचारी आहेत, त्यांच्यावर कोणाला अन्याय होतो त्यासाठी जाऊन झगडा करणं एवढंच काम नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करू आणि ह्या लोकांचे प्रश्न सुद्धा आपण लोकशाही मार्गाने सोडवले पाहिजेत. आणि निश्चित या मार्गाने माझे सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत. खरं तर पोलीस अधिकारी यांचं काम या कोरोनाच्या काळामध्ये फार जिकरीचं होतं. म्हणजे सुरुवातीला तर फार जिकरीचं होतं, परंतु त्यांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं वातावरण हे तयार केलेलं आहे. आणि ज्यावेळी मी रुग्णालयात होतो बरेचसे पोलीस मित्र पण त्या ठिकाणी ऍडमिट होते. म्हणजे हे काम करत असताना किंवा आता आम्ही आहेत, आम्हाला 100% उपस्थित आहे, घरात थांबू शकत नाही, त्यामुळे कधी ना कधीतरी लागण आम्हाला होणारच होती. तर लागण होऊन आम्ही त्याच्यातून बाहेर आलेले आहे. तर हा काळ पण तसा फार जिगरीचा आहे. आणि अशा या कालावधीमध्ये संघटनेचं काम अंगीकरांनी सांगितलं की थोडंफार शिथिल झालेलं आहे, सगळंच शिथिल झालेलं आहे, संपूर्ण कारभारच शिथिल झालेले आहे. तर आपलं जर समजा काम शिथिल झालं तर त्याच्यामध्ये काही वावलं नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये या इथल्या संघटनेने, इथल्या शाखेने हा अतिशय चांगला कार्यक्रम घेतला. मी सगळ्यांचे या ठिकाणी तुमच्या अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो. आणि हे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, कुठले साहेब असतील, भगवान पवार असतील, त्याच्यानंतर मोराटे साहेब असतील, त्याच्यानंतर संदीप गायकवाड वगैरे सगळी मंडळी, दादासाहेब शिंदे, हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीने संघटनेच्या ध्येय उद्देशाने राजा स्वर्णपद आमचे मित्र शाळेपासून येतील हे समोर बसलेले. तर त्या सर्व मंडळी, गौतम रात्रंबे आहे, जे पण आम्ही तुम्ही स्थापना केली, शाखा पहिल्यांदा मुरबाडमध्ये आली रिपब्लिकन फेडरेशनची, भगवान पवार अध्यक्ष होते, ही सगळी मंडळी मोठ्या पदावर होती, मी संघटक होतो. परंतु तिथून मी वसा घेऊन पुढे संघटनात्मक दृष्ट्या काम करत गेलो. रिपब्लिकन फेडरेशनचा आठवले साहेबांनी महाराष्ट्राचा शिक्षण विभाग प्रमुख नेमला, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नेमला. एवढंच नाही तर की आमच्या अधिकाऱ्यांची संघटना आहे, तिचा देखील मी 17 वर्ष अध्यक्ष राहिलो. 2 भव्य अधिवेशने घेतली, अनेक मंत्री आणि सचिवांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावली. आदरणीय आमदार किसनजी कथोरे साहेब, त्यानंतर त्यावेळी मोठराम भाऊ पण आमदार होते, हे सुद्धा प्रत्यक्षात त्या अधिवेशनाला त्या ठिकाणी उपस्थित राहिले. तर हे सगळं मी भाग्यश्री ताईंना सांगतो की हे सगळं आपल्या मातीचं वैशिष्ट्य. बहुतेक असं म्हणतात मुरबाडमध्ये की ज्यांनी मुरबाडमध्ये गाडी व्यवस्थित चालवली तो ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळी गाडी चालवतो. त्याप्रमाणे ज्याने आपल्या सामाजिक कामांची सुरुवात मुरबाडमध्ये केली त्याचं काम हे दिल्लीमध्ये जातं. ह्या मातीचं ते वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा आपलं मी संघटनेमार्फत अभिनंदन करतो आणि सगळ्यांचंच अभिनंदन करतो आणि मान्यवरांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज. संपर्क 9321887766 9324887766.